अंदाज वर्तवणं आत्ता तरी कठीण आहे. अवघड आहे नक्कीच. कारण युद्ध किती लांबेल, महागाई किती वाढेल, हे आंतरराष्ट्रीय अनेक सध्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. पण त्याबरोबर कुठेतरी सरकार नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे असं तुमच्या बोलण्यातून मला प्रतीत होतं. भागवत सर, पुन्हा तुमच्याकडे येत आहे. आता महागाईचा थेट संबंध हॉर्मुझच्या सामुद्रधुनीशी आपण वारंवार जोडणार आहोत, कारण जोपर्यंत तिथनं आयात पुन्हा एकदा सुरळीत होत नाही, इंधनाची म्हणा, तेलाची म्हणा, इतर सुद्धा सामग्रीची म्हणा, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाहीये. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे युद्धाच्या पलीकडे सुद्धा, की तिकडचं ब्लॉकेड किंवा हॉर्मुझवरती असलेला इराणचा कंट्रोल, या गोष्टीतनं कधी एकदा मुक्तता होईल हॉर्मुझची. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय तो थोडासा आर्थिक जगताकडे झुकणारा आहे. परंतु मी या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बंद करण्याच्या इराणच्या खेळीला थोड्या वेगळ्या पद्धतीने बघतो. आपण आज ग्लोबलाइज्ड जगामध्ये राहतो. जगामधलं तंत्रज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे. मग असं असताना जगामध्ये खास करून आपल्या नियर मिडल ईस्टमध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींपासून आपण अलिप्त राहू शकत नाही. हे ग्लोबलाइज वर्ल्ड मधलं एक्झिस्टेन्शियल म्हणजे हे सत्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही. बरोबर. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर इराण बंद करण्यामध्ये यशस्वी झालं, आता अमेरिकेचा प्रयत्न कसा आहे, अमेरिकेला इराणला सामरिक आणि राजकीय दृष्ट्या खच्ची करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या त्यांनी त्या 40 दिवसांच्या युद्धामध्ये जवळपास 80-90% अचीव्ह केलेले आहेत. परंतु इराणने काय खेळी खेळली, इराणने हे युद्ध आर्थिक जगतामध्ये आणलं. आता इराण आणि अमेरिकेच्या मध्ये जे डील करायचा प्रयत्न करतायत ट्रम्प, त्यांच्या 2 रेड लाईन्स आहेत अमेरिकेच्या. एक म्हणजे इराणनी अण्वस्त्र आपल्या देशामध्ये निर्माण करता कामा नयेत, आणि त्यांची जी इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता पण पुढे डेव्हलप करता कामा नये. या अमेरिकेच्या 2 रेड लाईन्स आहेत. इराणला काय पाहिजे, इराणला त्यांच्यावरती ज्या सँक्शन्स आहेत त्या सँक्शन्स उठल्या गेल्या पाहिजेत. आणि इराणची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. म्हणजे आपण भारतामधल्या आर्थिक परिस्थितीवरती चर्चा करतोय, करणं आवश्यक आहे, परंतु इराणमध्ये 70% जास्त महागाई, इन्फ्लेशन आहे. आणि त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते जवळपास नष्ट झालेलं आहे. आणि इराणच्या जनतेमध्ये त्यांच्या राजवटीबद्दल फार मोठा असंतोष आहे. सध्या या युद्धामुळे ज्याला रॅली अराउंड दी फ्लॅग म्हणतात त्या पद्धतीने ते नागरिक त्या राजवटीच्या पाठीमागे उभे आहेत. परंतु जी आयातुल्लांची तेहरानमधली जी सत्ता होती ती धर्मांध सत्ता होती आणि पुऱ्या आखातांच्या देशांसाठी त्या इराणमधनं फार मोठा धोका होता. आणि ज्या वेळेला 7 ऑक्टोबरला हमासनी गाझामध्ये जो भयानक हल्ला केला त्याचा वापर करून इस्रायलने काय केलं, बाजी इराणच्या वरती उलटवली. हमासला क्षतिग्रस्त केलं, हिजबुल्लाला आता कमकुवत केलंय, सिरियामधनं बशर अल असादला हाकलून दिलंय. त्यामुळे इराणचा जो डाव होता किंवा इराणचं जे स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलेशन्स होती ती सगळी आता अपसेट झालेली आहे. त्यामुळे आता इराणलाही तह पाहिजे, अमेरिकेलाही तह पाहिजे, कारण अमेरिका हे लोकप्रधान देश, लोकशाही प्रधान देश आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे इलेक्शन्स आहेत, त्यांना महागाई नकोय. त्यामुळे दोन्ही पार्टीजना अमेरिका आणि इराणला आता डील पाहिजे आहे. बरोबर आहे. त्यामुळे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे अर्थातच ट्रम्प आणि त्याचबरोबर इराणचे पण प्रयत्न असणार आहेत. फक्त इस्रायलने त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये अशीच परिस्थिती आपण आता या क्षणी म्हटली पाहिजे. गोविलकर सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आता या सगळ्या परिस्थितीचा विचार करता एक तुम्हाला प्रश्न आहे की सर्वसामान्यांना तुम्ही आता काय सल्ला द्याल, महागाईच्या दृष्टीने, अर्थकारणाच्या दृष्टीने? सर्वसामान्य नागरिकांना तर मानसिकता तयार करावी लागेल की काही काळ तरी आपल्याला आगामी काळामध्ये तेलाच्या किमतींमुळे इतरच सगळ्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ॲबनॉर्मल प्रॉफिट शेअर बाजारातून मिळतील, किंबहुना आता लॉस सुद्धा थोडाफार सहन करायला लागेल. त्यामुळे फार लवकर काही शेअर्सची विक्री करावी किंवा खरेदी करण्याच्याही उत्साहात जाऊ नये असं मला सांगावंसं वाटतं. तिसरी गोष्ट, लिक्विडिटी फार महत्वाची राहील आगामी काळामध्ये. जोपर्यंत युद्धाच्या बद्दल काही समझोता होत नाही, निर्णय होत नाही, तोपर्यंत लिक्विडिटीला फार महत्व राहील. नक्कीच. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणं जी इलिक्विड असेल ती थांबवली पाहिजे. बरोबर आहे. आणि आपल्याला आगामी काळामध्ये पुरेसा चलनाची उपलब्धता राहील ही पण एक काळजी सामान्य माणसांनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जास्त कुठेतरी अशा ठिकाणी, क्लिष्ट ठिकाणी गुंतवणूक करणं योग्य नाहीये आणि कुठेतरी आपल्याजवळ पैसा
गरजेला उपलब्ध असला पाहिजे, त्याची लिक्विडिटी असली पाहिजे असं पण म्हणताय. नक्कीच सर्वसामान्य या संदर्भामध्ये विचार करतील. धन्यवाद, आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि इतक्या सविस्तर पद्धतीने आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल. आणि आता थेट पोल सेंटरला जाऊयात, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्र